पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे यांनी अवैध धंद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत पुन्हा एकदा धडक कारवाईचा धडाका लावला आहे। मौजे महान दोनद कान्हडी बाजार आणि मोझरी खुर्द या परिसरात टाकलेल्या सलग धाडीत गावठी दारू अड्ड्यांचा पर्दाफाश करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे। विश्वसनीय गुप्त माहितीनुसार 15 एप्रिल रोजी ठाणेदार दराडे यांनी आपल्या पथकासह संबंधित ठिकाणी अचानक धाड टाकली। झाडाझडती दरम्यान मोठ्या प्रमाणावर गावठी दारू निर्मिती साहित्य आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले। या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांविरुद्ध ठाणेदार दराडे यांची करडी नजर कायम असून त्यांच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसत असल्याचं चित्र आहे। विशेष म्हणजे हेड कॉन्स्टेबल व पोलीस कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येते आहे। दराडे यांच्या नेतृत्वाखालील या कारवाईमुळे पिंजर परिसरात कायद्याचा धाक अधिकच मजबूत झाला असून अवैध धंदेवाल्यांवर पोलिसांचा दरारा स्पष्टपणे जाणवत आहे। नागरिकांकडूनही या धाडसी कारवाईचं स्वागत करण्यात येत आहे। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।